विभाजन विभीषिका स्मृती दिवस 1947 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी ज्या लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, विस्थापित झाले आणि या भीषण शोकांतिकेच्या वेदना सहन केल्या, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली. या दिवसाचा उद्देश देशात सामाजिक समरसता, ऐक्य आणि एकोपा टिकवून ठेवणे हा आहे. 14 ऑगस्ट जागतिक सरपटणारे प्राणी दिवस किंवा जागतिक पाल दिवस. पाल सरदे घरातील व शेतातील हानिकारक कीटक किडे खातात. घोरपडी सारखे प्राणी शेतातील हानिकारक कीटक व उंदीर खातात. पाल सरदे घोरपड नैसर्गिक कीटक नियंत्रक म्हणून महत्वाची भूमिका बजावतात. निसर्गातील त्यांचे महत्त्व समजून घेणे व त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे. घोरपडीची शिकार सर्वाधिक होते. तिच्या चरबीपासून बनवलेले तेल सांधेदुखीवर गुणकारी आहे असा काही लोकांमध्ये गैरसमज आहे. घोरपडीचे मांस खाण्यासाठी आणि तिचा कातडीचा वापर दफ किंवा हलगी बनवण्यासाठी केला जातो. पाली संदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थ, पाल अंगावर पडल्यास शुभ अशुभ मानणे किंवा पाल अन्नात पडल्यास अन्न विषारी होणे. पाल विषारी नसते, पण तिच्या त्वचेवरील जीवाणूंमुळे अन्न दूषित होऊ शकते. सरदे पिकांचे नुकसान करणारे कीटक आणि आळ्या खातात. काही प्रकारचे सरदे धोक्याचा सुगावा लागताच स्वतःचा रंग बदलतात. काही लोक विशिष्ट सरद्यांना किंवा घोरपडीला पकडून त्यांच्यापासून औषधे किंवा गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रद्धेला बळी पडतात. विज्ञानाच्या दृष्टीने पाल, सरदे आणि घोरपड हे मानवाचे शत्रू नसून पर्यावरण स्वच्छ आणि संतुलित ठेवणारे महत्वाचे घटक आहेत.